नमस्कार मंडळी, प्रेक्षास फूड कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर या ठिकाणी बघा, मी आज मस्त असा मार्केटमध्ये मिळतो त्याच प्रकारे मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा ढोकला घरी कसा बनवू शकतो याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी घेतलेलं आहे थोडंसं पाणी थोडंसं कोमट घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आणि हे जे ॲसिड आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर या ठिकाणी मी अर्धा चमचा इतपत हे सायट्रिक ॲसिड घालून घेतलं आहे। त्याचप्रमाणे इथे मी थोडासा फूड कलर घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही हळदीचा वापर केला तरीही चालेल। आता या ठिकाणी बघा, इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी इतपत बेसन घेतलं आहे। जे नॉर्मली आपण घरामध्ये यूज करतो तेच आपण यामध्ये बेसन घ्यायचं आहे। तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही असंच बेसन घातलात तर यामध्ये गुठळ्या तयार होतील आणि ढोकळा हा व्यवस्थित तयार होणार नाही। तर या ठिकाणी बघा, गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला हे बेसन आहे चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। एकदमसुद्धा पातळ करायचं नाही आहे किंवा असं जास्त घट्टसुद्धा झालं नाही पाहिजे। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ आहे पातळ करून घ्यायचं आहे। तर आता हे प्रोसेस झाल्याच्या नंतर पीठ थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं। आता या ठिकाणी ज्यामध्ये आपल्याला ढोकला आहे हा स्टीम करायचा आहे, तिथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्यामध्ये ढोकळा स्टीम करायचा आहे त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। ही प्रोसेस झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा इतपत मी खायचा सोडा घातलेला आहे। त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सोडा घातल्याच्या नंतर हा सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि व्यवस्थित पीठ असं हे फुललं जातं। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्या पिठाला व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यातमध्ये जर काय बबल्स राहिले असतील तर ते निघून जातील। तर अशा प्रकारे बघा, इथे मी डब्यामध्ये ओतल्याच्या नंतर तोपर्यंत इथे पाणीसुद्धा छान असं गरम झालं आहे। आपण हा ढोकला आहे हा स्टीम करून घेऊया। जास्तीत जास्त आपल्याला 15-20 मिनटासाठी हा ढोकला आहे स्टीम करून घ्यायचा आहे। तर इथे बघा 15 मिनटं झालेली आहेत। 15 मिनटं मी बरोबर हा ढोकला स्टीम करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा हा स्टीम झालेला आहे। आता हा ढोकला आहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला हा ढोकला कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही गरम असतानाच हा ढोकला जर कट करून घेतलात तर तो तुटू शकतो। तर अशा प्रकारे बघू शकता मस्त असा हा ढोकला आपला तयार झालेला आहे, लगेच निघालेला आहे। तर याला आपण कट करून घेऊया। तर हा जो ढोकला आहे हा तयार झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती एक फोडणी लागणार आहे, तर ती फोडणीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा, मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची, हिरवी मिरची, त्याचसोबत कढीपत्ता आणि थोडेसे तीळ मी यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी ओतायचं। पाणी गरम झालं, उकळ आली की यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे। तर हे पाणी तयार झाल्याच्या नंतर हे पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण ह्या ढोकल्यावरती हे पाणी घालून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बघा, मस्त असा इथे स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा ढोकला तयार झालेला आहे। एकदम झटपट असा 15-20 मिनटामध्ये हा ढोकला बनून तयार होतो आणि जसा मार्केटमध्ये मिळतो त्याच प्रकारे हा ढोकला तयार झालेला आहे। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू।